ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. महागाईची झळ ही पोळी भाजीला बसली आहे. बदलापुरात पोळी 1 रुपयांनी, भाकरी 2 रुपयांनी तर भाजी 5 रुपयांनी महागली आहे. किराणा सामान, गॅस महागल्यामुळे पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय. राज्यामध्ये काही जिल्ह्यात तुरीची आवक वाढली, अशातच माल ओलाय असं कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडून भाव पाडले जात आहेत. गेल्या 15 दिवसात तुरीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सुरू आहे. दरम्यान तूर ठेवायची कुठे असा सवाल शेतकरी वर्गाकडून विचारला जातोय. पिंपरी शहरात दररोज सुमारे 1200 टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून मोशी कचरा डेपोमध्ये वाहून नेण्यासाठी 16 ठिकाणी कचरा स्थानांतरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे 13 स्थानांतरण केंद्र कागदावरतीच राहिली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांकरता प्रत्येक जिल्ह्यात 25 बेडचं रुग्णालय आणि मुंबईत बोरिवली इथे 100 बेडचं रुग्णालय सुरू करण्याचा मानस राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांवरती महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातील असं त्यांनी सांगितलं. घर अथवा इमारतीतील प्लंबिंगच्या कामासाठीच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे प्लंबिंगच्या कामासाठी मोजण्यात येणारी रक्कम ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे, अशी तक्रार सर्वसामान्यांकडून केली जाते. नागपूर आणि मुंबईमध्ये HMPV सदृश रुग्ण आढळले आहेत. अशातच या तपासणीसाठी आकारला जाणारा दर अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ खासगी रुग्णालयात होणाऱ्या चाचणीला 15 ते 16 हजार रुपये लागत आहेत. त्यामुळे प्रशासनानं सरकारी दवाखान्यांमध्ये तपासणी करावी अशी मागणी केली जाते. किरकोळ बाजारात तिळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 रुपयांनी वाढ झाली आहे. खोबरं, शेंगदाणे आणि गुळाच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा तिळगुळाचे लाडू, चिक्की, पोळी बनवणं खर्चिक होणार आहे. नाशिकच्या अमृतधाम पंचवटी परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली. या पथकानं छापा टाकून 4 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं, तर इतर 1,97,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाची पाईपलाईन फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं. त्यामुळे 50 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नुकसान झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांना पुन्हा हिसका दाखवलाय. धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला त्याच परिसरात गुंडांची धिंड काढली गेली. प्रेम प्रकरणातून लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक विकृतीतून अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरती अत्याचार केल्याची प्रकरणं सातत्यानं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीसोबतच पालघर जिल्ह्यात सुद्धा उघडकीस येत आहेत. यातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा घटनांमुळे अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याची चर्चा आहे. पुणे अग्निशमन दलाकडून नायलॉन मांजात अडकलेल्या घारीला जीवदान देण्यात आलं. पुणे अग्निशमन दल आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टनं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं. आता लोकलला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी. आज रविवारी आणि मुंबईमध्ये लोकलच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ट्रान्स हार्बरवर सुद्धा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावरती होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती विद्याविहार आणि ठाणे दरम्यान 5वी आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉक काळात लोकलची वाहतूक बंद असणार आहे. पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. केसगळती या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बाधित गावांचा दौरा केला. तपास करण्यासाठी दिल्ली आणि चेन्नईमधनं तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सानपाड्यातील टोरेस कंपनीतनं 1,90,00,000 ऐवज पोलिसांनी जप्त केला. याबाबतचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. डोंबिवली पश्चिम येथील कचरा प्रकल्पाच्या रस्त्यावरनं KDMC आयुक्त इंदुराणी जाखड यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांच्याकडनं प्रकल्पाच्या रस्त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना चांगलंच सुनावलं.
प्रतापगड संवर्धनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत निकृष्ट दर्जाबाबत न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती. याची दखल घेत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काम थांबवण्याचे आदेश दिलेत. ठेकेदार बदलून मगच काम चालू करावं असे आदेश पुरातत्व विभागाला देण्यात आलेत. खेड भरणे मार्गावरती बस बंद पडल्यानं वाहतूक ठप्प झाली. अर्धा ते पाऊण तास खेड भरणे मार्ग ठप्प झाल्यामुळे दापोली मंडणगडकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी तुळजाभवानी मातेची भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानीच्या चरणी लीन होत मातेचं दर्शन घेतलं. बोरिवली पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्या 4 आरोपींना ताब्यात घेतलं. कारवाईमध्ये पोलिसांनी 47 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुण्यामध्ये एका तरुणाकडनं पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. पुण्याच्या मगरपट्टा परिसरात ही घटना घडली. दारूच्या नशेत मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या बुलेटिनमध्ये आपण सकाळच्या 100 बातम्या संपूर्ण राज्यभरातल्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघितल्या. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण अशाच काही बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोतच. दरम्यान काही ब्रेकिंग न्यूज सुद्धा बघणार आहोत. आज काय विशेष आहे त्या संदर्भात. आज रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. या बुलेटिन दरम्यानच्या जर काही बातम्या तुम्हाला पुन्हा बघायच्या असतील तर न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरच्या बुलेटिनकडे वळणार आहोतच, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर.